अजामिल नावाच्या मेंढपाळाने एकदा एक मेंढी मार्तंड भैरवाला अर्पण करून हिंस्त्र श्वापदापासून मेंढ्यांचे रक्षण करण्याची प्रार्थना केली। तेव्हा देवाने आपल्या शक्तीने एक दांडगा कुत्रा निर्माण केला व तो त्याच्या मेंढ्यांचे रक्षण करू लागला। त्या कुत्र्याला वाघ सुद्धा घाबरत, त्यामुळे अनेक धनगरांनी आपल्या मेंढ्या सांभाळण्यासाठी त्याला दिल्या। वाघांनी आपल्या राजाला मार्तंड भक्त अजामिळ व त्या शक्तिशाली कुत्र्याचे वृत्त सांगितले। तेव्हा व्याघ्रराज आश्चर्यचकित झाला। तो स्वतः वाघांबरोबर त्या मेंढपाळाकडे येताच मेंढपाळाने त्यास नमस्कार केला। तेव्हा व्याघ्रराजाने एका मेंढीवर झडप घातली, परंतु कुत्र्याने त्यांच्यावर हल्ला चढवला व त्या सर्व वाघांना पिटाळीत नळदुर्गाकडे नेले। तेव्हा मार्तंड भैरवाने त्या वाघांना मेंढ्यांवरील हल्ल्याचे कारण विचारले। तेव्हा व्याघ्रराज म्हणाले, मी गेल्या जन्मी चंपू नगरीचा राजा होतो। मी व माझे सहकारी दीन दुबळ्यांना लुबाडून त्यांचा छळ करीत असू एका राजाकडून आमचा पराभव झाला। पूर्वीच्या पापांमुळे आम्हाला वाघाचा जन्म प्राप्त झाला। आता आमची पापबुद्धी नष्ट झाली असून आम्हाला मुक्ती मिळावी व आम्हाला मार्ग दाखवावा। मार्तंड भैरवाने हरिद्राचूर्ण म्हणजेच भंडार सर्वांच्या अंगावर टाकतात सर्वांना मनुष्यरूप प्राप्त झाले। मग मार्तंड भैरव म्हणाले, तुम्ही वाघाच्या चामडीची पिशवी गळ्यात घालून त्यात हरिद्राचूर्ण म्हणजेच हळद ठेवीत जा। अजामिळ मेंढपाळांच्या स्मरणार्थ कांबळे वापरीत जा। कुत्र्यापासून मुक्ती मिळाल्याने माझे स्मरण करण्याआधी कुत्र्यासारखा आवाज करीत जा। भगवंताशी संबंध राहावा म्हणून लंगर घालीत जा। अंगाला सदैव भंडारा लावत जा। तुम्ही पृथ्वी तलावर वाघे या नावाने प्रसिद्ध व्हाल असा आशीर्वाद दिला। खंडोबाच्या भक्तांमध्ये वाघ्या व मुरळी यांना फार महत्त्वाचे स्थान आहे। अपत्य प्राप्तीसाठी जे लोक देवाला नवस करतात व पहिले अपत्य होताच ते देवास अर्पण करतात, तो मुलगा असल्यास वाघ्या व मुलगी असेल तर ती मुरळी बनते। वाघ्यास खंडोबाचे चेले समजतात। वाघ्यास दर 3 वर्षांनी जेजुरीस जावेच लागते। इंद्राची तिलोत्तमा नावाची दासी नृत्य गायनात एवढी प्रवीण होती की तिची बरोबरी करणारे कोणीच नव्हते। त्यामुळे तिला ह्याचा अहंकार झाला व एक दिवस ती इंद्राच्या दरबारात गेलीच नाही। त्यामुळे इंद्राने चिडून शाप दिला, तू पृथ्वी तलावर जाशील व तुझे नृत्य गायनाचे कौशल्य दिसणार नाही। तेव्हा तिलोत्तमाने कळवळून इंद्राची प्रार्थना केली व उशाप मागितला। तेव्हा इंद्र म्हणाले, कृष्णावतारात तू कृष्णाची मुरली होशील। तुझ्यामुळे कृष्णाला अनेक स्त्रियांना मोहित करणे शक्य होईल। नंतर तू बाणाईची दासी होशील। म्हाळसा व खंडोबा पुढे तू नाचगाणे करशील व तू मुक्त होशील। इंद्राच्या उशापामुळे तिलोत्तमा कृष्णाची मुरली झाली व पुढे हीच मुरली खंडोबाची मुरळी झाली।